भोला बाजार परिसरात घरफोडी, सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम लंपास, अप्पर पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन। धुळे शहरातील भोला बाजार परिसरात एका हातमजुराच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। समीर शेख अलाउद्दीन शेख यांच्या राहत्या घरात ही चोरी रविवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार समीर शेख हे आपल्या कुटुंबासह बुधवारपासून काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कडी कोंडे तोडून आत प्रवेश केला। घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त करत कपाट उचकून पाहिले। त्यातून त्यांनी सुमारे 10,000 रुपये रोख रक्कम आणि 30 ते 40,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत। घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मे महिन्यातील उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांनी विशेषतः लग्न समारंभासाठी बाहेरगावी जात असतात। त्यामुळे नागरिकांनी घर बंद करून बाहेर जाताना आपल्या शेजाऱ्यांना याची कल्पना द्यावी, तसेच शक्य असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनला देखील याबाबत माहिती द्यावी। यामुळे पोलिसांना संबंधित परिसरात पेट्रोलिंग वाढवता येईल व अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल। या चोरी प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। मैं बाहर गाँव गया था बुध के दिन। उसके 3 दिन बाद घर फोड़ी हुई और मेरे को गली वाले मोहल्ले वालों ने फ़ोन किया कि तेरे घर पे चोरी हो गई है। तो उसके दूसरे दिन हुई रात में 10 बजे रात को मैं आया था। आते से मैंने कंप्लेंट किया। कंप्लेंट करने के बाद पुलिस कर्मचारी वो आए और उनकी कार्रवाई चालू कर दी। और रात में भी पुलिस गाड़ी आई थी और अभी भी साहब आके गए। और मेरा जो सोना चांदी था 10,000 रुपये कैश था और 30,000 रुपये का 40,000 रुपये का चांदी था और सोना था। नमस्कार, मी किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे वेगवेगळ्या कारणाने किंवा लग्न समारंभाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचा प्रसंग उद्भवत असतो। आमचं समस्त नागरिकांना आव्हान आहे की आपण आपल्या घरातून बाहेर जात असताना मग ते आपण काही ठराविक कालावधीसाठी जाऊ किंवा दीर्घ कालावधीसाठी जाऊ, त्यावेळेस आपल्या शेजाऱ्यांना त्याविषयी अवगत करणं गरजेचं आहे। सोबतच शक्य असल्यास आपण स्थानिक पोलीस स्टेशनला देखील कल्पना द्यावी, जेणेकरून आपल्या घराच्या परिसरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पेट्रोलिंग ठेवता येईल। या दिवसांमध्ये मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये, विशेषतः चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे। त्याच्यामुळे आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी ज्या काही उपाययोजना करणं शक्य आहे त्या आपण आपल्या वैयक्तिक लेवलला देखील कराव्या। पोलीस देखील अशा घटनांना प्रतिबंध करण्यामध्ये दक्ष आहेत, सतर्क आहेत। मात्र आपण जर त्यांना, स्थानिक पोलिसांना जर वेळीच कल्पना दिली तर त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सदर घटनांना प्रतिबंध करता येणे शक्य आहे। धन्यवाद।